शुभं करोति। तुला शिकायलाच हवं। हे बघ 1 ते 100 आकडे। हा मालक, संध्याकाळी बाबांना नाव सांगेन ना मी। कुणाला पण नाव सांगा, मी नाही शिकणार गणित। स्वतः देवान जरी येऊन सांगितलं ना तरी पण नाही शिकणार गणित। मालक शिक ना। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13। ऍक्च्युली काय झालं, दादाचा शर्ट आहे। विवेक, अरे यार, हा हिटलर आला, यांनी शर्ट बघितला तर गोंधळ होईल। उशीने कसा लपेल? विवेक, टॉवेल हे बेस्ट आहे। विवेक, ओ माझा शर्ट कुठे आहे? टॉवेल काढा की. अरे टॉवेल दे तो. अगं विवेक, तू टॉवेल घेतलास का भाऊजींचा? अगं टॉवेल नाही ग, माझा शर्ट काढून बसलाय तो। छान कडक इस्त्री करून असा ठेवला होता, जरा वळलो तो शर्ट इथून घे. विवेक, पुन्हा सुरू झाला ना तुझा हे सगळं? अरे पण उघडा का बसलायस तू? का म्हणजे असंच ते आंघोळीला चाललोय ना। अंघोळ हो. झाली की मगाशी तुझी? ती कालची होती, आजची राहिली ना। चला निघतो आंघोळीला मी। विवेक, दादा जरा हा टॉवेल ठेव। अरे टॉवेल नको मला, शर्ट दे आधी. अरे उशी घाई गडबडीत घेतली। खर तर किती नितळ स्वच्छ पाण्यासारखं मन आहे ग तुझं, पण तरी नाही समजू शकले मी। तू जे करत होतीस ते निषादच्या भल्यासाठी होतं, तरी आई असूनही मला नाही समजलं। असं काय बोलताय मॅम? आई म्हणना की माया, तू मला माझा निषाद परत मिळवून दिलास। तुझाही निषाद तुला आता मिळायला हवा ना। आणि निषादने खूप मोठं व्हायला हवं असेल तर तुझी साथ त्याला मिळायलाच हवी। देशील ना त्याला साथ कायम? आजवर तिने आपल्याला सांभाळलं, जपलं। आपण मात्र प्रत्येक वेळेला तिला टोचत आलो, टोकत आलो, दुस्वास करत आलो तिचा। जी कसलीही चूक नसता आला। आता त्याचीच भरपाई करायची आपल्याला। त्याचं दुखणं तुला कोणालाच सांगू दिलं नाही। तू जेव्हा जे वाटणाला सांगायला गेलीस तेव्हा मी तुला धमकवलं, पण माझ्यावर विश्वास ठेव की नाही, मला खरंच वाटलं की तुला की मला कॅन्सर झाला नाही। अगं आताही असंच समज की मला कॅन्सर झालेला नाहीये, असंच समज की मला काहीही होणार नाहीये। मग आता मी एक सांगते ते करशील? तुझ्यासाठी काही करेन की विसरून जायचं कायमचं की मला कॅन्सर झाला। अण्णा चहा घ्या, चहा घेताय ना? अण्णा काय होते? अण्णा उठा, अण्णा। मगाशी तर व्यवस्थित होते, मी पाहिलं त्यांना, आमच्या खोलीच्या बाहेर उभे होते। अण्णा तिथे आले होते? हो, त्यांना कळलंय, माझ्यामुळे कळलंय। अगं काय कळलं त्यांना? मी मगाशी किमयाच्या खोलीत होते तेव्हा अण्णा तिकडे आले असतील आणि त्यांनी सगळं ऐकलं असेल। आई अण्णांना कळलंय की मला कॅन्सर आहे। काय?